नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील आज हा 18वा भाग. याला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्यापैकी अनेक जण अभिप्राय कळवत आहेत, पण तरीही नुसतं लाईक्स बऱ्याचशा फेसबुकला येतात किंवा यूट्यूबला येतात. तर आपण कृपया सविस्तर अभिप्राय कळवलात मला. माझा फोन नंबर मी दिला आहे या पोस्टवरती 98 220 16 299 किंवा माझा मेल आय डी आहे arun.godbole009@gmail.com याच्यावर कळवा. स्वाभाविक अभिप्राय कळले की आपल्याला एक उत्साह वाटतो. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असला तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि यूट्यूब चॅनेल जो माझा आहे अरुण गोडबोले, त्याला आपणही सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा जरूर. तर ह्या मागच्या भागात आपण प्रिंटिंग मटेरियल संबंधी पब्लिसिटी बघितलं आणि मग आता बॅनरकडे आपण वळूया. चित्रपटाच्या जेवढ्या प्रिंट्स आपण करतो तेवढ्या थिएटरला तो एकाच वेळी लागू शकतो. त्यामुळे जेवढ्या प्रिंट्स तेवढे 20x10 व 12x8 बॅनर्स आवश्यक असतात. आम्ही प्रारंभी जास्तीत जास्त 3च प्रिंट्स काढणार होतो, कारण प्रत्येक प्रिंटला तेव्हा जवळजवळ 60,000 रुपये खर्च यायचा. तर चित्रपट कसा चालतो हे बघून मग नंतर प्रिंटची संख्या आपल्याला वाढवता येते. तेव्हा आजच्यासारखा UFOवरती किंवा ज्याला आपण एअर ट्रान्समिशननी तो सिनेमा पाठवायची सोय नव्हती इलेक्ट्रॉनिकली. त्यामुळे प्रिंटच प्रत्येक गावात पाठवायला लागत असे. त्यामुळे त्या दोन्ही प्रकारे 3-3 बॅनर्स बनवायला हवे होते. आता आज सध्या डिजिटल फ्लेक्स बोर्ड प्रिंटिंग असल्यामुळे ते काम खूपच सोपे झालं आहे. पण त्यावेळी हे तंत्रज्ञान नसताना चांगल्या पेंटरकडून ते फोटोवरून कॅनव्हासवरती रंगवून घ्यावे लागत असत. त्यामुळे कलाकारांचे चेहरे हुबेहूब काढण्याचे कौशल्य त्या पेंटर्सना अत्यावश्यक असायचे. मुंबईतील गुरुजी बंधू हे यात फार प्रसिद्ध होते, पण साहजिकच त्यांचे दर व लागणारा वेटिंग पिरियड खूप जास्त होता. त्यापैकी सुबोध गुरुजी या दोघांपैकी नंतर माझे मित्र झाले. आज ते पुण्यात सध्या असतात आणि आमचा अजूनही संपर्क आहे. अतिशय गुणी कलाकार. आणि सातारा साहित्य संमेलन झालं 92-93ला, त्यामध्ये त्याचं बरंचसं त्यांनी आम्हाला सहाय्य केलेलं होतं. त्यामुळे पण आम्हाला तेव्हा ते परवडणारं नव्हतं. त्यावेळेला पुण्यातील इब्राहिम यांचंही तेव्हा नाव होतं. अप्पा निगडीकरांचे पुण्यातील मंगला थिएटरचे चाफळकर म्हणून मालक होते, त्यांच्याशी नातं होतं. आणि इब्राहिम त्या मंगला थिएटरच्या आवारातच काम करत होतं. त्यामुळे ती जबाबदारी आप्पाजी आपल्यावर घेऊन इब्राहिमशी बोलणंही केलं. या सर्वच पेंटर्सना सिनेमातील महत्त्वाच्या दृश्यांचे कलाकारांच्या क्लोजर मिळून 25 फोटो द्यावे लागत. मात्र ते मुळात रंगीत फोटो त्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करून लागत. सुरेशने तसा फोटो संच व शिवाय बुकलेटच्या कव्हरच्या डिझाईनचा एक फोटो तयार करून ठेवला होता. तोही घेऊन ठेवला आणि आम्ही पब्लिसिटीचे काम मार्गी लावल्याचा सुस्कारा टाकला. दुपारी वेळ होता आणि किशोर नावंदेरी बरोबर असल्यामुळे नाच बिल्डिंगला चक्कर मारायचे ठरवले. तेथे दुसऱ्या माळ्यावर उदय चित्र म्हणून नितीन दातार यांचं ऑफिस आहे. त्यांच्या वडिलांच्यापासून सिनेमा व्यवसाय चालत आलेला आहे. वडिलांनी चित्रपट निर्माणी केले, ते त्याला अवॉर्ड्सही मिळालेली होती. शिवाय घाटकोपरचं उदय थिएटर त्यांच्या मालकीचे होतं. मोजक्या मराठी चित्रपटांचे वितरणही ते करत असत. पूर्वीच्या 2-3 भेटीत आमची बऱ्यापैकी ओळख आणि मैत्री झाली होती. सिनेमाची निर्मिती सुरू करताना निर्मात्याला या क्षेत्रातील अनेक मंडळी सांगत असत की पिक्चर पूर्ण होताच पैसे घेऊन त्याचे टेरिटरी वाईज वितरणाचे 16 mm हक्क येण्यासाठी वितरक पुढे येतात आणि तुमच्या बजेटपैकी 70-80% मिळून जातात. मराठी चित्रपटाच्या वितरण व्यवस्थेत महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीवरून हे वितरणाचे 4 विभाग पडतात, ज्याला टेरिटरी असं म्हटलं जातं किंवा सर्किट म्हटलं जातं. मुंबई शहर व उपनगरे हे बॉम्बे सर्किट, मराठवाड्याचे मराठवाडा सर्किट, विदर्भाचे CPC सर्किट व हे वगळता उर्वरित महाराष्ट्राचे म्हणजे उत्तर पश्चिम महाराष्ट्र व कोकण हे महाराष्ट्र सर्किट. सिनेमा हिट होईल असे वाटले तर वितरक त्या सर्किटचे एक रकमी पैसे देऊन सर्व हक्क विकत घेतात. त्यांना कराराप्रमाणे व्यवस्थित प्रिंट्स व पब्लिसिटी मटेरियल निर्मात्यांनी द्यावायचे आणि तो सिनेमा त्या सर्किटमध्ये लावण्याची जबाबदारी व हक्क वितरकांचाच होतो व होणारा सर्व फायदा तोटा त्यांचाच असतो. अनेकदा सांगता एकासारखे गाजलेल्या चित्रपटांचे हक्क निर्मात्याने वितरकाला असे आउटराईट दिल्याने वितरक गबर झाले, मात्र निर्माता मात्र कोरडात राहायची उदाहरणे होती. अर्थात चित्रपट अपेक्षेप्रमाणे न चालल्यास निर्माता पैसे घेऊन निवांत राहतो, मात्र वितरक गाळात गेल्याची उलटी उदाहरणे सुद्धा आहेत. असे हक्क विकत घ्यायला कोणी पुढे आले नाही तर निर्माता एखाद्या वितरकाकडून काही रक्कम ॲडव्हान्स घेऊन त्याला वितरणाची व्यवस्था देतो.
वितरक सिनेमा प्रदर्शित करून होणारा हिशोब निर्मात्याला देतो. यात होणारा नफा किंवा तोटा निर्मात्याचा आणि वितरकाला कमिशन म्हणून ज्या ग्रॉस रिसीट येईल त्या 10 किंवा 15% मोबदला मिळतो. मात्र येणाऱ्या उत्पन्नातून वितरक आधी आपला ॲडव्हान्स व कमिशन कापून घेऊन राहिलेली रक्कम, म्हणजे जर राहिली तर, कारण काही वेळा ती राहती नाही, निर्मात्याला देतो. सिनेमाच्या यशाच्या अंदाजावरती, बॉक्स ऑफिसला कसा चालेल या अंदाजावरती हा सगळा खेळ चालतो. कारण तोपर्यंत काय आपण ग्रामीण भागात म्हणाय ना, म्हैस पाण्यात आहे. चित्रपट जोपर्यंत थिएटरला लागत नाही तोपर्यंत यशापेक्षा खरा अंदाज आपल्याला कुणालाच येत नाही. अगदी मोठमोठे राज कपूर किंवा शांताराम मुखर्जी जे दिग्गज होते त्याला सुद्धा अंदाज आलेला नव्हता. आम्ही नितीन दातांची चर्चा केली, काही वितरकांनाही भेटलो, तेव्हा प्रत्यक्षात तेव्हाची मराठी सिनेमांची दारुण वस्तुस्थिती आमच्या लक्षात आली की आउटराईट रक्कम सोडाच, पण ॲडव्हान्स देऊन कमिशनर वितरणाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सुद्धा कोणी उत्सुक दिसत नव्हते. मराठी सिनेमांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचेच कारण सर्वांनी सांगितले. नाचमध्ये बहुसंख्य वितरक सिंधी, पंजाबी, गुजराती आणि मारवाडी आहेत, पण नितीन दातारने त्या सर्वांनी आपला एक प्रकारचा दरारा आणि स्नेह निर्माण केलेला पाहून आम्हाला त्याचं कौतुक वाटलं. मुंबई महाराष्ट्रात येण्यासाठी मराठी जनतेला प्रचंड लढा देऊन त्यात 105 हुतात्म्यांची आहुती द्यावी लागली. मुंबई महाराष्ट्रात आली खरी, पण मुंबईत मात्र मराठी माणूस आणि मराठी भाषा यांचं प्राबल्य नाही हेच खरं. सिने इंडस्ट्री सर्वत्र हिंडताना पदोपदी याचा दुःखद अनुभव येत होता. अमराठी मंडळींचे प्राबल्य व सर्रास हिंदीचाच वापर होता. म्हणजे भारतात बोलपटाचा प्रारंभ केला तो दादासाहेब फाळके या मराठी माणसाने, पण अखिल भारतीय चित्रसृष्टीत महाराष्ट्राचे नाव तेव्हा व्ही शांताराम, सी रामचंद्र, वसंत देसाई, लता दिदी, आशा भोसले आणि आज माधुरी दीक्षित, सचिन, नाना पाटेकर, मधुर भांडाकर, महेश मांजरेकर अशी मोजकी नावे सोडता नगण्यच आहे. अर्थात अलीकडे गोवारीकरांचं नाव ॲड करायला पाहिजे, अशी नावं ॲड होत जातात, मी तेव्हाच सांगतोय. नाचमध्ये नितीनसोबत हिंडताना तेव्हा आणि आजही असेच विचार मनात येतात हे मात्र खरे. असो, नितीनने मी स्वतःच तुम्हाला वितरणासाठी मदत करीन, माझं ऑफिस तुम्ही पाहिजे तेव्हा तुमचे समजा आणि त्याचे कमिशन वगैरे काही न घेता ते सगळे निखळ मैत्रीच्या भावने करीन असे सांगून आम्हाला आश्वस्त केले. रात्री वैद्यसाहेबांनी घरातील वडीलधाऱ्याने करावी तशी आपुलकीने सर्व चौकशी केली व मार्गदर्शनही केले. निगेटिव्ह कटिंगचे त्यांचे काम 1-2 दिवसात पूर्ण होण्यासारखे होते, मात्र टायटल्सचं काम रेंगाळलं होतं. सातारच्या दृश्य मालिकेवर ती सुपरइम्पोज करायची असल्याने वेळागार असल्याचे पितांबरने सांगितले. ती आल्याशिवाय प्रिंट काढता येत नव्हती. प्रिंट काढल्याशिवाय सेन्सॉर सर्टिफिकेटचा अर्ज करता येत नव्हता. त्यासाठी त्या टायटल्सच्या मागे लागण्याची गरज निर्माण झाली होती. आम्ही सकाळी सातारा आलो तरी पितांबर टायटल्सचा पाठलाग करत मुंबईतच थांबणार होता. निगेटिव्ह कटिंग पूर्णही झाले, नंतरही 8-10 दिवस झाले तरी तो पितांबरचा पाठलाग यशस्वी होत नव्हता. बेलग्रेकडे एकदा झालेले काम थोडे बिघडल्याचे लक्षात आल्याने पुन्हा नव्याने सुरू करावे लागले होते. या फोनाफोनीत एकदा वैतागून मी पितांबरला म्हटलं, अरे पितांबर, तू संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग 30 दिवसात पूर्ण केलेस आणि त्या या टायटल्सच्या कामाला 25 दिवस झाले तरी ते पूर्ण होत नाही, ही काय भानगड आहे? एवढ्या दिवसात आपण आणखी एक चित्रपट पूर्ण केला असता की? हे सगळे बोलताना मला लॉ कॉलेजमध्ये शिकताना एका प्राध्यापकाने यशस्वी वकिलाच्या युक्तिवाद सांगितलेले सूत्र आठवत होते. ते सूत्र असं होतं की युक्तिवाद जर करताना जर वस्तुस्थिती तुमच्या बाजूची असेल तर वस्तुस्थिती ठणकावून मांडा, जर कायदा तुमच्या बाजूला असेल तर कायदा ठणकावा आणि ते दोन्ही तुमच्या बाजूने नसली तर समोरच्या टेबलावर ठणकावत युक्तिवाद करा. एक मूळ इंग्लिश ती म्हण होती की इफ फॅक्ट्स आर ऑन युअर साईड, हॅमर द फॅक्ट्स. इफ द लॉ इज ऑन युअर साईड, हॅमर द लॉ. इफ बोथ आर नॉट ऑन युअर साईड, हॅमर द टेबल. अगदी त्याचप्रमाणे मी उगीचच टेबल ठणकावत होतो, कारण पितांबरचा त्यात काही दोष नाही हे मलाही कळत होते. त्याने बिचाराने शांतपणे ऐकून घेतले आणि प्रयत्न करतोय म्हणून सांगितले, हा त्याचा चांगुलपणाच होता. शेवटी आणखी 5 दिवस गेल्यावर एकदाची मनास्तकी टायटल्स होऊन ती पितांबरच्या हातात आली. तोपर्यंत वैद्यसाहेब व विसू आणि अनिलने सर्व पूर्वतयारी करून ठेवलीच होती आणि एकदाचे पहिली फायनल प्रिंट काढण्याचे काम सुरू झाले. बॉम्बे लॅबमध्ये यातील तज्ज्ञ झारापकर म्हणून होते, त्यांची माझीही गाठभेट झाली होती. ही प्रिंट पहिलीच असल्याने काढताना सर्व रंग बरोबर येत आहेत ना यासाठी वेळोवेळी
सॅम्पल्स पाहून त्याप्रमाणे दुरुस्ती करण्याचे लिली करेक्शन्स म्हणतात त्याला, त्याचं काम केलं जातं. नंतर ते नोंदवले जाते, म्हणजे नंतरच्या प्रिंट्स काढताना त्याप्रमाणे कलर करेक्शन्स करणे सुलभ जाते. प्रिंटचे काम सुरू होतानाच ती निघाल्यानंतर चित्रपटाची एक ट्रायल ठेवण्याची प्रथा होती. म्हणजे थोडक्यात ते आपल्या कलाकारांना दाखवावी आणि त्याचबरोबर वितरक वगैरे कुणी आले तर तिने बघावं, मुलगी दाखवतात तसं की कुणी आलंच तर चित्रपट आपल्याला लगेच विकला जाईल. बॉम्बे लॅबमध्येच त्यांचं एक 70 माणसं बसू शकतील असं सुसज्ज मिनी थिएटर होतं. त्यात संपूर्ण चित्रपट स्क्रीन करायचा. तेव्हा कलाकारांनी तंत्रज्ञानाने बोलवायचे, म्हणजे त्यांच्या काही सूचना असल्या तर त्यांचा विचार करता येतो आणि तसं दुरुस्ती करता येते. तसेच काही वितरक, थिएटर मालक यांनाही बोलवायचे, म्हणजे त्यांनाही आवडला तर व्यावसायिक मार्ग खुला होतो. थोडक्यात दगड मारून काय आंबे पडतायत का हे पाहायचे. चित्रपटाचे शूटिंग चालू असताना त्याचे फोटो, बातम्या, रसरंग साप्ताहिक व वृत्तवाहिन्या, सिनेमा पुरवण्या यांना राजाभाऊ काळेंनी पाठवून दिले होते व ते त्या तेथेही आले होत्या. त्या माध्यमातून आणखी प्रसिद्धी व्हावी म्हणून मी सिनेपत्रकारांनाही या ट्रायलला बोलवावे असे सुचवले. यावर पितांबर, वैद्यसावडी, कारळे यांनी त्यांना चित्रपट जेव्हा मुंबईत लागेल तेव्हाच बोलवण्याची प्रथा आहे, त्यामुळे आता नको, कारण एखाद्या वेळी त्यांचा उलटा परिणाम होईल, सिनेमा आवडला नाही तर उलटा परिणाम होईल असं सांगितलं. साताऱ्याच्या दैनिक ऐक्यमुळे वृत्तपत्र सृष्टीशी व पत्रकारांशी माझा बऱ्यापैकी संपर्क आला होता. त्यामुळे मी आग्रह करून मुद्दा लावून धरल्यावर मग अखेरीत त्यांनी तो मान्य केला. सातावरून माझे मित्र येतील तेव्हा प्रेसचे लोक, तंत्रज्ञ व मित्र यांच्यासाठी नंतर एखाद्या हॉटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स कम डिनर ठेवूया असेही ठरवले. राजाभाऊंनी ती व्यवस्था करण्याचे मान्यही केले. ट्रायल 5 वाजता व नंतर शिवसेना भवनच्या समोरील नेब्युला हॉटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स आहे की जेवण असं निश्चित झालं. आता प्रतीक्षा होती ती प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावर आपली कलाकृती प्रथमच पाहण्याची. प्रकरण 15 ट्रायल शो, प्रेस कॉन्फरन्स आणि इंटरव्ह्यू. सिनेमाची ट्रायल बघायची उत्सुकता माझ्या इतकीच माझ्या रोज भेटणाऱ्या मित्रांनाही होती. तांदूळईत रोज संध्याकाळी आम्ही 5-10 मित्र आप्पा निगडीकरांच्या दुकानात जमत असू. कोणी व्यापारी, कोणी नोकरदार, कोणी डॉक्टर, तर माझ्यासारखा खरं सल्लागार. असे आम्ही वेगळ्या क्षेत्रातील होतो. आपला व्यवसाय व मोठेपणा विसरून तासभर गप्पा, काव्यशास्त्र, विनोद, चेष्टा, मस्करी असा मस्त फळ जमायचा. दिवसभराचे सर्व ताणतणाव संपून जायचे. ही मैत्री आजही गेली 30-35 वर्षे अशीच टिकून आहे. त्यानंतर आता पुढं सुद्धा जवळजवळ 20 वर्ष झालीत तरी अजून टिकून आहे. अर्थात काय झालं आता की आमची जवळजवळ सगळे मिळून 20-25 मित्र होते, त्यातले कमी होतात आम्ही 4-5 जण शिल्लक राहिलो आहे. पण आम्ही अजूनही भेटतो. आता या कोरोनामुळे गेले 6 महिने बंद आहे, नाहीतर बहुधा रोज संध्याकाळी 7-7:30ला भेटायचं, अर्धा-पाऊण तास गप्पा मारायच्या आणि मग घरी परतायचं. असा कार्यक्रम आजही चालू आहे. त्या मैत्रीला साताऱ्यातील अनेकांनी आमच्या त्या ग्रुपला तांदूळी मित्रमंडळ, सुगंधी कट्टा, 10 डाउनिंग स्ट्रीट, राज्यसभा अशी विविध नावे ठेवली, नव्हे तर दिलेली होती. पण साताऱ्यातील अनेक चांगल्या सार्वजनिक व सांस्कृतिक उपक्रमांचा प्रारंभ या आमच्या गप्पामधून झालेला होता. तर या सर्व मित्रांची इच्छा होती की मुंबईला जाऊन ट्रायल पाहायची व नंतर निर्मात्याच्या म्हणजे माझ्या खर्चाने पार्टी उकळायची. मी या बेताला खुशीने होकार दिला, पण हळूच एक मेख मारली. तुम्ही सर्व मुंबईत आल्यापासून परत मुंबई सोडेपर्यंतचा सर्व खर्च माझा, पण लग्नाच्या वराळासारखे तुम्ही तुमच्या खर्चाने मुंबईला यायचं आणि परत जायचं असे मी म्हटल्यावर त्या सर्वांनीच हा कोकणस्थी कावा ओळखूनसुद्धा त्याला होकार दिला. स्वतःहून मदतीचा हात पुढे करणारे अरविंद डांगे व मधुअण्णा कुलकर्णीने मी आवर्जून निमंत्रण दिले. ही सर्व मंडळी सकाळी निघून दुपारपर्यंत पोहोचणार होती, पण पूर्वतयारीसाठी मी व किशोर दावंद आदल्या दिवशी रात्रीच निघून पहाटे गुलमोहरला डेरे दाखल झालो. तिथूनच एकेकाला फोन करायला सुरुवात केली. रमेश देव, अजिंक्य देव, शेखर नवरे ट्रायलला येणार होते. तसे माझे साडू बाबा उकले व चुलत भाऊ तात्या गोडबोले हे सुद्धा सहकुटुंब येणार होते. पण आता ते सर्व पुढे प्रेसला किंवा जेवायला थांबणार नव्हते. निवेदिता शूटिंगसाठी परगावी गेली होती. बाहेर अंजणकर, प्रेमा किरण, वैद्यसाहेब, विसू, अनिल ही सर्व मंडळी ट्रायलवर नंतर पार्टीसाठी थांबणार होते. राजा कारळे यांनी 10-12 पत्रकार ट्रायल व प्रेस पार्टीला येत असले सांगून
त्यांना देण्यासाठी स्टील फोटोग्राफची व्यवस्था करायला सांगितले. मी नेबुलात कधी गेलो नव्हतो, त्यामुळे सगळे मिळून आपण 25च्या आसपास लोक होऊ, तेव्हा तेवढा मोठा हॉल आहे ना हे राजाभाऊंना विचारलं. त्यांनी काही काळजी करू नका म्हणून सांगितले. नेहमीप्रमाणे सिद्धिविनायक दर्शन, मग उडुपी रेस्टॉरंट करून बॉम्बे लायब्ररीला पोचलो. होसीवाड्यांशी माझ्या काळात चांगले संबंध प्रस्थापित झाले होते, म्हणून ते व मिसेस वाडिया या दोघांनी यावे म्हणून त्याने आग्रहाचं निमंत्रण दिलं. मी सहसा ट्रायल व पार्टींना कधीच जात नाही, पण तुमच्या ट्रायलला एकटाच थोडा वेळ येईन, नंतर पार्टीला मात्र आम्ही दोघंही निश्चित येऊ असे म्हणत त्यांनी प्रेमाने ते निमंत्रण स्वीकारलं. वैद्यसाहेब व त्यांचे जय विजय म्हणजे विश्वान्यांनी संध्याकाळच्या ट्रायलच्या पूर्वतयारीत मग्न होते. त्यांच्याशी बोलून आम्ही गुलवाना परतलो तर दारातच आमचे सातारचे वराड मेटॅडोरमधून उतरत होते. माझी कल्पना की ते वाटेत पनवेलला जेवून आले असतील, म्हणून त्यांना म्हटलं, या वर गुलामाला थोडी विश्रांती घ्या, मग 4ला चहा वगैरे घेऊन बॉम्बेला जाऊ. छे विश्रांती कुठली, आधी जेवणाची व्यवस्था करा निर्माते, मग विश्रांतीचे बघू असे आमचे त्यातील सर्वात ज्येष्ठ आठवले मॅनेजर म्हटल्यावर आणि त्यावर सर्वजण हसल्यावर मला अर्थबोध झाला. पण तरीही मॅनेजरनी तो पुन्हा आपले काय ठरले होते मुंबई तालुकी तुझा घर चालू, आम्ही जेवायला मध्ये कशाला थांबतो रे, आता मुखात जेवणाची सोय कर असे म्हणत कशी जिरवली या विजयी मुद्रीने अर्थ स्पष्ट केला. शेवटी तेही माझेच मित्र होते, माझ्या इतकेच तयार असणार ना. मी निवडपणे सर्वात मस्त जेवण दिले, पण ते संपून बिल देईपर्यंत त्यांनी माझी चेष्टा काही थांबवली नाही. सर्व मंडळी वेळेवर बॉम्बेलामधील गॅलेक्सी या मिनी थिएटरला आली. ते सर्वत्र सुंदर होते. मंजुनाथ मूव्हीज प्रस्तुत कौशिक चित्र या पहिल्या पाठीपासून मी एकाग्र चित्राने पाहत राहिलो. रामदासांनी आनंदवन भुवनी या काव्यात स्वप्नी जे देखिले रात्री ते प्रत्यक्ष होत असे म्हटले होते. त्याचाच प्रत्यय मला येत होता. गेल्या 3-4 महिन्यात आम्ही सिनेमाची संकल्पना करताना त्यातील सीन्स कसे असावेत, गाणी कशी वाटावी हा नुसता कल्पनेचा इमला उभा करीत होतो. तो आज प्रत्यक्ष रूप घेऊन पडद्यावर साकार होत होता. साताऱ्यातील निसर्ग, मंदिरे पडद्यावर उठून दिसत होती. अजिंक्य, निवेदिता वगैरे सर्व कलाकारांची कामे तर उत्तम होती, पण साताऱ्यातील हौशी कलाकारही कोठे कमी पडले नव्हते. ते सर्व पाहता पाहता मध्यंतर कसा आलाय समजसुद्धा नाही. मध्यंतरात चहाची व्यवस्था होती, तेव्हा सर्वांच्या तोंडी सिनेमाचे कौतुक होते. होसी वाडिया म्हटल्याप्रमाणे मध्यंतरपण थांबून माझे अभिनंदन करून गेले. सर्व सातारकर मित्र, कराडून आवडत झाले मधुअण्णा व त्यांच्यावर भरत शाह सर्वांना जणू आपला सिनेमा छान होतोय असा आनंद झाला होता. अजिंक्य, रमेशजी, शेखर नवरे या सर्वांनी माझे त्याहून जास्त मायेने पितांबरचे अभिनंदन केले. आम्ही केलेल्या अभिनयाला तू उत्तम साध्य केलेस असा त्यांचा सूर होता. आलेले पत्रकारही समाधानी दिसत होते. राजाभाऊने ते सर्व थांबतायत म्हणजे सिनेमा त्यांना आवडलोय, नाहीतर हळूच काढता पाय घेऊन ते एकदम नेबुलात आले असते असं सांगून मला प्रोत्साहन दिलं. बाई रांजणकर मात्र तेवढे समाधानी दिसत नव्हते. त्यांनी बोलून दाखवलं नाही, पण ते असमाधान त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते आणि मला कोड्यात टाकत होते. त्यांनी चांगला वाटतं सांगितले खरे, पण ते मनापासून नसल्याचे मला उगीच चुटपुट लागली. त्यांनी पितांबरला मात्र बाजूला घेऊन, काळे तुम्ही उद्या सकाळी माझ्या घरी 10 वाजता नक्की या, म्हणजे आपण चर्चा करू असे सांगितले. पितांबरने ते मला सांगितल्यावर माझी चुटपुट आणखीच वाढली. मध्यंतरानंतर सिनेमा पुन्हा सुरू झाला तरी तो मला तरी चढत्या क्रमाने रंगत गेला असे वाटले आणि संपल्यानंतर बहुतेकांनी तसेच मत व्यक्त केले. प्रेस पार्टीचे न थांबणारे सर्वजण भेटून गेले आणि आम्ही म्हणजे पत्रकार, सातारकर मंडळी व मी पितांबर वैद्यसाहेबांच्या नेबुलासाठी प्रस्थान ठेवले. राजाभाऊंनी टॅक्सी बोलवून पत्रकारांची सोय केली. सातारकरांनी मेटॅडोर व रस्ता विसू अनिल आणि मधुअण्णांच्या गाडीने 2 खेपा करून आम्ही राहिलेले नेबुलाला पोचलो. तिथं गर्दीच वेळ होती, पण मधला हॉल त्यांनी राखून ठेवला होता. पण आम्हा 24-25 पैकी मुश्किलीने 15 जण तिथे बसू शकणार होते. यातून मार्ग काढायचा म्हणजे 7 भाषेत चक्क 2 पंक्ती करणं भाग होतं. पत्रकारांचा मान पहिला असल्याने सातारकरांना थांबवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. बरं तसं थांबायला हॉटेलमध्ये जागाच नव्हती. मग नाईलाजाने ही मंडळी फुटपाथवर घोळका करून गप्पा मारत थांबली आणि आज पत्रकारांशी वार्तालाप सुरू केला.
राजाभाऊंच्या स्नेहामुळे लोकसत्ता, महाराष्ट्र रसरंग वगैरेचे प्रति आले होते. त्यावेळेस बुकलेट्स, फोटोज दिले. सिनेमा मी का काढला, कसे अनुभवले सविस्तर बोललो. तेही मुरब्बी होते. त्यांनी अनेक प्रश्न विचारले, पण सुदैव मी दिले उत्तर आणि ते समाधान होत गेले. हे सर्व चालू असताना त्यांची पार्टी व जेवणी क्रमाक्रमाने होत राहिले. या पत्रकार लोकसत्ताचे प्रेमी म्हणून शरद गुर्जर हे ज्येष्ठ सिने पत्रकार होते. आता शरदी नाही आहे. त्यांनीच या सगळ्या वार्तावर खूप इंटरेस्ट घेतला. तो कार्यक्रम संपून बाहेर पडताना त्यांनी मला बाजूवर बोलवले आणि म्हणाले, मीही मूळ साताऱ्याचाच आहे. आम्ही तुमच्या घराजवळ देवी चौकातच राहत होतो आणि तुमच्या वडिलांना मी ओळखतो आणि तेही आमच्या घरी येत असतात. त्यामुळे मीही सातारकर असल्याने मला आपलाच सेम वाटतोय. मी प्रसिद्धीकडे व्यवस्थित लक्ष देईन, तुम्ही काळजीच करू नका, असं ते सांगितलं. मलाही आनंद वाटला. बाहेर आमचे सातारकर मित्रमंडळ चांगलंच वैतागलं होतं. त्यांना वाटत होते की त्यांना बाहेर ठेवून मी आत मस्त एन्जॉय करतोय. आठवले मॅनेजने या सगळ्याचा स्फोट केला. ते म्हणाले, अरुण, आम्हाला इथे हातात बॅगेडून तू बसवलेस, आमच्या वयाचा तरी मान राखायचास. त्यांना आत नेऊन त्यांच्यावर मी जेव्हा जेवण मागवले तेव्हा त्यांना पटले की हा नुसता बोलत होता, खात किंवा पीत नव्हता, आणि मगच त्यांचा राग शांत झाला. हे सगळे आवरलं. आम्ही परत गुलमोहर गाठले. मी व किशोर दावंतर मागे थांबलो आणि त्यावेळेस संतुष्टपणे मेट्रोवरून सातारला रवाना केले. सकाळी उठून बॉम्बे लॅबचे व राहिलेले एडिटिंग नेन्सी वगैरेंची पेमेंट करून आम्ही निघणार होतो. परंतु पितांबरने आग्रह केला की आम्ही त्याच्याबरोबर रांजणकरांच्याकडे जायलाच हवे. शेवटी दिग्दर्शकाचा तो आग्रह आम्ही कसा टाळणार. इथनं पुढचा भाग उद्याच्या भागात. रांजणकरांचं आमचं काय झालं, काय समरप्रसंग घडला, तो आता पुढच्या भागात सांगेन.